नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण वसुबारस सण म्हणजे काय, हा सण कसा साजरा केला जातो, या दिवशी काय करायचे असतात, तसेच कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे, वसुबारसची कथा काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे, याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. समुद्रमंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो. अनेक जन्मांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी व गायीच्या शरीरावर जेवढे केस आहे तेवढे वर्ष स्वर्गात वास व्हावा या कामनापूर्तीसाठी ही पूजा केली जाते. तसेच असे म्हणतात की या दिवशी श्री विष्णूंची आपतत्वात्मक तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते. या तरंग विष्णू लोकातील कामधेनू अवतरित करते, म्हणून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गायीची पूजा केली जाते. आपला देश कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत असे मानले जाते, म्हणून गायीची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. तर पहा, हा सण कसा साजरा केला जातो. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. गायीच्या पायावर पाणी टाकावे, त्यानंतर गायीला हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी. वासराची अशाच रीतीने पूजा करावी. तसेच निरंजनाने ओवाळून घ्यावे. गायीच्या अंगाला स्पर्श करावे. गाय वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा. नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी. जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी. ही अशी आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर मग या दिवशी कोणते नियम पाळायचे आहेत, तर पहिला नियम म्हणजे स्त्रियांनी या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे. या दिवशी गहू, मूग खायचा नाही. स्त्रियांनी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडायचा आहे. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खावायचे नाही. तसेच वसुबारसच्या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खायचे नाहीत. आपल्याला दूध देऊन आपले पोषण करणाऱ्या या प्राण्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून स्त्रिया ही पूजा करतात. भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरू होते ती वसुबारस या दिवसापासून. गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशीस साजरा केला जातो. हिंदू धर्मात गायीला महत्त्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गायीची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसू म्हणजे द्रव्य म्हणजेच धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी, म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सणांनी दिवाळी साजरी केली जाते. घर अंगणात दिवे लावत अंधकार दूर करणारा, अज्ञात मृत्यूचे भय निवारण करणारा, इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा आल्हाददायक सण आहे. वसुबारस दिवशी गायीची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. सौभाग्यवती स्त्रिया एकमुक्त होऊन सायंकाळी सवत्स म्हणजे वारसासह असलेल्या गायीचे पूजन करतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खायचे नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पूर्ण वर्णाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. वसुबारस साजरा करण्यामागे अजून एक गमतीशीर माहिती अशी सांगितली जाते की दिवाळीच्या दरम्यान वातावरणामध्ये अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते, ज्यामुळे वातावरणात अस्थिरता आणि प्रणाली तापमान वाढत होते. हे टाळण्यासाठी म्हणून 100 कोटी देव जिच्यात सामावले आहेत अशी ही आपली गावमातेचे पूजन केले जाते, जिच्यामध्ये देवाच्या दैविक किरण शोषण्याची कमाल क्षमता आहे. गाय देखील कृष्ण स्वरूपात प्रभूचे प्रतिनिधित्व करते आणि म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. दिवाळीनिमित्त बरेचसे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करते आहे.
तेव्हा ते व्हिडिओ नक्की पहा. त्यामध्ये सणांची माहिती, तसेच या सणांच्या कथा काय आहेत, या सणांच्या दिवशी काय करावे, तसेच या सणांच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत, याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर अशी ही वसुबारसची माहिती होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.